मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372012044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या टोळीचा पर्दाफाश केलाय. 14 एप्रिल रोजी पहाटे 3:30च्या सुमारास पुणे नाशिक हायवेवरील डोळसाने गावाच्या जवळील बोगद्यालगत ही कारवाई करण्यात आली आहे. रात्र गस्तीवरती असणारे पोलीस अंमलदार, पोलीस कॉन्स्टेबल बोडखे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल आंधळे यांना अंधारामध्ये संशयास्पदरित्या उभे असलेले पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार दिसली. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांच्या पथकाला पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळी धडक दिली असता कारमधील 5 जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यापैकी 4 जणांना जागीच पकडण्यात पोलिसांना यश आलंय, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झालाय. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं जीवन कांदे, तन्मय कापसे, आशिष पवार आणि दानिश शेख अशी आहेत. फरार आरोपीचं नाव रितेश सदाफळ असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडनं स्क्रूड्रायव्हर, मिरचीची पूड, लोखंडी गज, दोरी, मोबाईल फोन तसेच सुमारे 3.5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार, पेट्रोलचे ड्रम, बनावट नंबर प्लेट्स आणि इतर साहित्य असं एकूण सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर प्राथमिक चौकशीमध्ये आरोपी कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीयेत. त्यामुळे ते मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असल्याची खात्री पोलिसांना झाली. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलीस कोठडीमध्ये सखोल चौकशी दरम्यान आरोपींनी ट्रकमधनं डिझेल चोरीचे 2 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करत आहे. दिनांक 14/4/26 रोजी नाईट पेट्रोलिंगच्या दरम्यान जे पुणे नाशिक हायवेवरील डोळासणे गावाचा जो बोगदा आहे, त्या बोगद्याजवळ एक पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये आमच्या पेट्रोलिंग करणाऱ्या टीमला काही लोक त्या गाडीमध्ये संशयितरित्या बसलेले दिसून आले. तर त्यांना आम्ही सर्वांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ते आम्हाला पाहून पळून जात होते. पळून जात असताना संपूर्ण पथकाच्या मदतीने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. तर त्यापैकी 4 आरोपी आमच्या ताब्यात आले. त्यापैकी एक जुवेनाईल होता आणि अशा 4 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि एक आरोपी जो आहे तो पळून जाण्यात यशस्वी झाला. तर अशा 5ही लोकांच्या विरुद्ध आम्ही पोलीस ठाणे घारगाव येथे अपराध क्रमांक 107/26 BNS कलम 310(4) आणि 310(5) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्या घारगाव पोलीस ठाण्याची जी हद्द आहे त्या हद्दीदरम्यान खूप मोठ्या प्रमाणात डिझेल चोरीचे गुन्हे घडत होते आणि त्या डिझेल चोरीच्या अनुषंगाने आम्ही सदर आरोपितांकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी आपल्या हद्दीमध्ये झालेले 2 डिझेल चोरीचे गुन्हे चोरी केल्याबाबतची त्यांनी कबुली दिलेली आहे. यापुढेही अशा प्रकारचे किती गुन्हा छोटा असला तरी त्या आरोपीला कोणती सवलत किंवा सुटका होईल या प्रकारचे काम घारगाव पोलीस स्टेशन होणार नाही.
गंभीरातल्या गंभीर गुन्हे दाखल करून ही जी प्रजाती आहे ही जास्तीत जास्त दिवस गजाआड कशी राहील याची दक्षता घारगाव पोलीस स्टेशनकडून घेतली जाईल अशी नागरिकांना या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी ग्वाही देतो. धन्यवाद. शावी शेख, C24 तास, संगमनेर.